तुकाराम महाराजांनी या अभंगातून देवाच्या समोर मागणी केली, पण ती मागणी कशाची केली, कशी केली तर तुकाराम महाराजांनी या अभंगातूनची मागणी केली ती क्षेमाची मागणी केलेली आहे. विठाला अभंगावर बोलण्याच्या पूर्वी प्रसंगाला अनुसरून उल्लेख करणं गरजेचंच असतं, म्हणून आपण परिसरातील सर्व भाविक मंडळी या ठिकाणी जमला आहात. सगळ्याच क्षेत्रातली मंडळी या ठिकाणी आहेत. तर काय निमित्ताने आपण जमलो तर तुम्हा सर्वांनाच माहिती आहे, आणि मी सांगण्यापेक्षा रोजही 7 दिवस वक्ते सांगत आलेत, आणि मी जास्त जर तिपडून सांगू लागलो तर ते उचित ठरणार नाही, है की नाही? कारण कोणी म्हणून मग तुम्ही जावयाचं वर्णन केलं असेल म्हणून जास्त सांगणं योग्य नाही. तरी पण त्यांच्या जीवनात त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव करणं हे महत्त्वाचंच आहे. महाराजांनी त्यांच्या जीवनातल्या परमार्थाचं खरं कळस म्हणजे हे केलं, लक्षात ठेवा. कारण अशा गोष्टी घडणं हे सरासरी बहुतेकाकडून होत नाही. तुम्हाला माहिती आहे, आम्हाला माहिती आहे, रोजच आपण समाजामध्ये असतो. लाखो कीर्तनकार असतील महाराष्ट्रात, लाखो, हजारो नाही, तरी पण त्यापैकी असं कार्य कोणाच्या हातून घडते त्याच्यासाठी महान पुण्याची गरज आहे. विठाला कारण मुळात अशी व्यक्ती जन्माला येणं हे खरं म्हणजे आईवडिलाची पुण्य आहे, लक्षात ठेवा. म्हणून तुकाराम महाराजांच्या भाषेत बोलायचं ठरलं तर धन्य माता पिता तयाचिया म्हणे, धन्य धन्य जयाचे कुशी ज्ञानदेव जन्मले. ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतल्याच्या नंतर त्या ठिकाणी सर्वच मंडळी ओक्सा बोक्सा रडू लागली. नामदेव महाराजांची तर काय परिस्थिती झाली सांगता सोय नाही. पण भगवान परमात्मा देखील रडू लागले. त्यावेळेला रुक्मिणी माता म्हणतात, देवा तुम्ही या सगळ्या संतांचं सांत्वन करायचंय, यांना शांत करायचं, तर तुम्हीच रडता. त्यावेळेला भगवान बोलतात, रुक्मिणी तुला सांगू का, असा योगी या पृथ्वीवर हा एकच मी पाहिला माझ्या डोळ्यानं. देव म्हणती रुक्मिणी हा एकच योगी देखिला नयनी, हेच ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्यासी. आणि हा मोठा अभंग आहे, सुरुवात या अभंगाची, आणि त्याच्यात पुढं कडवे, लक्षात ठेवा. असं भगवान परमात्माने वर्णन केल्याच्या नंतर रुक्मिणी मातेला ही प्रेम ओसंडून आलं, आणि म्हणून त्यावेळेला नामदेव महाराजांनी वर्णन केलंय, ऐसे सांगता हरिसी प्रेम ओसंडले रुक्मिणीसी. आणि त्यावेळेला म्हटलंय अशी ज्ञानोबारायांची ही मूर्ती ज्ञानोबाराय म्हणजे ज्या मातेच्या कुशीत जन्माला आले त्या मातेची कुश धन्य, असं त्याही वेळेला नामदेव महाराजांनी म्हटलंय. म्हणे धन्य धन्य जयाचे कुशी ज्ञानदेव जन्मले. विठाला विठाला. तसं तुमच्या सर्वांचे लाडके आणि आमचे तर आहेतच, सर्वांचे तुमचे लाडके दत्ता महाराजांनी हे फार मोठं काम केलं. या जीवनात तर परमार्थ साधलाच, पण मला वाटतं या जन्मात परमार्थ साधून पुढच्या जन्मात त्यांना राजा व्हायचे का नो, मोदी साहेबाचं पद घ्यायचं त्यांना पुढच्या जन्मात. कारण नामदेव महाराजांचा अभंग आहे, मंदिराचं दान केलं, मंदिर जर बांधलं तर तो पुढच्या जन्मात राजा होतो. विठाला विठाला. आणि तो नुसता एका देशाचा नाही, पूर्ण पृथ्वीचं राज्य त्याला मिळतं. मंदिर दाने भूपाळू
असं नामदेव महाराजांचा अभंग आहे. विठाला विठाला विठाला. मी म्हणतो अशी बुद्धीच होणं अवघड आहे हो. त्याच्यासाठी अशी बुद्धी होण्यासाठी त्याला नक्कीच पूर्वी जन्मीचं फार मोठं पुण्य पाहिजे. नाहीतर पैसा कोणाकडनं आहे आज मला सांगा ना तुम्ही. अजून बोलू थोडं. कोणत्या महाराजाकडे पैसे नाहीत आणि कोणाकडे पैसा नाही, पण मंदिर बांधण्याची बुद्धी होणं हे महान पुण्याचं काम आहे. मला वाटतं तुकाराम महाराजांनीच असं ठरवलं असावं की आपण नक्कीच त्यांच्या परिसरात जाऊन त्यांच्या हातून या परिसरात आपली स्थापना करून घ्यायची असं तुकाराम महाराजांनी ठरवलं असावं. आणि म्हणून त्यांच्या हातून हे काम झालं. विठाला विठाला. आणि त्यांनी पुन्हा मोठ्या मनानं माझंही कीर्तन ठेवलं. मी म्हटलं वा नको, कारण लोक तुम्हाला म्हणतील आपल्या सासऱ्याचंच कीर्तन ठेवलं काय. पण काय त्यांना वाटलं त्यांचं त्यांना माहीत. असो, तर ही कीर्तन सेवा पुन्हा रोजचं कीर्तन संध्याकाळी 8 ते 10 आहे. आणि हे मध्येच कसं काय कीर्तन, तर ही त्यांची श्रद्धा आणि गुरुवर्य वैकुंठवासी परमपूज्य आदरणीय मोतीराम महाराजांची ही परंपरा आहे. याला पूजेचं कीर्तन म्हणतात. आणि मोतीराम महाराजांच्या परंपरेतले पूजेचे कीर्तन माझ्या वाट्याला आलं. जगद्गुरु तुकोबारांच्या समोर माझे भाग्य समजतो. विठाला विठाला. आणि मला वाटतं ही नामदेव महाराजांची इच्छा असेल. मंडळी आपण आपलं सांगू नये, पण ही सगळी आमची मंडळी यांना रोज माहिती आहे, तुम्हालाही माहिती आहे. आम्ही गेल्या अनेक वर्षापासून नामदेव महाराजांच्या सेवेत असतो. होईल तितकं. मग नामदेव महाराजांचाच अवतार तुकाराम महाराज. नामदेव महाराज म्हणले असतील तू इथं माझी रोजे सेवा करतो, जा तिकडे तुकोबाराची सेवा कर. विठाला विठाला. म्हणून ही माझ्या वाट्याला सेवा आली, माझं परम भाग्य समजतो. आणि याच कीर्तनाच्या निमित्ताने तुम्ही सर्व मंडळी या ठिकाणी जमला आहात. आणि विशेष करून आजच्या कीर्तनासाठी आमचे गुरुबंधू हरिभक्तपरायण बंडूदेव महाराज इटोलीकर. वास्तविक एक महाराज दुसऱ्या महाराजाच्या कीर्तनाला येत नसते, पण महाराज म्हणजे वारकरी ब्राह्मण आहेत, ते लक्षात ठेवा. ब्राह्मण आहेत पण वारकरी ब्राह्मण आहेत. आणि काही त्यांचं मोठेपणा लहानपणा काही नाही. बघा तुम्ही आले टाळ घेऊन उभे राहिले. त्याचप्रमाणे तुम्हाला सर्वांना माहिती आहे आज ज्यांची कीर्ती नावलौकिक पूर्ण महाराष्ट्रभर कॅसेटच्या रूपानं आहे ती आमची जोडी हरिभक्तपरायण काशीराम महाराज आणि दिगंबर महाराज हे या ठिकाणी आज कार्यक्रमाला उपस्थित आहेत. म्हणून मी असं म्हणेन, धाडस करून बोलतो, दत्ता महाराज काशीराम महाराज आणि ही मंडळी तुमच्या सप्तात आले, तुमच्या सप्ताचं सार्थक झालं. विठाला विठाला. त्याचप्रमाणे आमचे नामदेव महाराज शेळके आहेत. सुंदर सुंदर असे मोठे मोठे नियोजन त्यांच्या हातून होतात. आणि सर्व टाळकरी मंडळी तर आता आपल्या परिसरातलीच आहेत. धामणगावकर असतील, पुयनीकर असतील, अजूनही परिसरातले पिंपळेचे असतील. आणि हे सगळं झालं, पण हे मृदंगे माझ्याकडं रागा पाहिला तर सर्वांचे नाव घेतले ना, आमचे कसे घेत नाहीत म्हणून. म्हणून इकडं आमचा माधव आणि आमचे नाव करी. विठाला विठाला. असो, मग आजचं पूजेचं कीर्तन म्हटल्याच्या नंतर सरासरी हे मागणीचं कीर्तन असतं. आणि बहुतेक ठराविक असतो, हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा. आणि अशाच पद्धतीचा मागणीपर अभंग मी आपल्यासमोर म्हणून दाखवला जगद्गुरु तुकोबारांच्या समोर. आणि त्यांच्याच शब्दातून त्यांचंच वर्णन करू, त्यांनी काय मागितले आपल्यासाठी त्याचंच वर्णन व्हावं अशा दृष्टिकोनातून मी अभंग आपल्यासमोर म्हणून दाखवला. मी सांगून गेलो, तुकाराम महाराजांनी या अभंगातून देवासमोर देवाकडे क्षेमाची मागणी केली. क्षेमाची. तर मंडळी, परमार्थ करणाऱ्या माणसाच्या दृष्टिकोनातून ही मागणी अतिशय महत्त्वाची आहे. विठाला आपण जर कोणत्याही संताचं वाङ्मय पाहिलं आणि त्यातल्या त्यात तुकाराम महाराजांचं वाङ्मय जर बघितलं
तर तुकोबारायांच्या पहिल्या अभंगापासून गाथ्यातल्या शेवटच्या अभंगापर्यंत तुकाराम महाराज देवाशिवाय काहीच बोलले नाही. विठाला विठाला. त्यांच्या शब्दात जर एक प्रमाण तुम्हाला द्यायचं ठरलं तर बोलण्याची नाही आता देवा विना काही. आता देवा विना काही. आता देवा विना काही. बोलण्याची नाही आता देवा विना काही. आता देवा विना काही. आता देवा विना काही. बोलण्याची नाही आता देवा विना काही. आता देवा विना काही. आता देवा विना काही. बोलण्याची नाही आता देवा विना काही. आता देवा विना काही. जगद्गुरु तुकोबाराय साधक अवस्थेपासून ते सिद्ध अवस्थेपर्यंत पूर्ण अभंगात देवाशिवाय काहीच बोलले नाही. बोलण्याची नाही आता देवाविन काही. मंडळी याच्यात दोन भाव निघतात. देवाशिवाय दुसरा अर्थ दुसरं काहीच बोलायचं नाही एक भाव, आणि दुसरा भाव देवाशिवाय दुसऱ्याशी बोलायचं नाही. विठाला विठाला. देवाशिवाय दुसरं काहीच बोलले नाहीत. याच्यात तीन प्रकार पडतात मंडळी. काही संसाराबद्दलच बोलतात, काही संसाराबद्दल आणि देवाबद्दल बोलतात, आणि काही देवाबद्दलच बोलतात. काही संसाराबद्दल बोलतात. कुठेही जरी गेले आणि कोणताही कार्यक्रम असला आणि कुठेही बसले आणि कोणीही भेटलं आणि कोणाही सोबत संसाराशिवाय दुसरं काहीच बोलत नाही. आता संसारातलं काय काय बोलणं असतंय हे कशाला मी सांगत बसू, पण संसाराबद्दलच बोलतात. आपण काही संसाराबद्दलही बोलतात आणि देवाबद्दलही बोलतात. संसारिक माणसं भेटले की संसाराबद्दल, आणि परमार्थातले माणसं भेटले की परमार्थाबद्दल देवाबद्दल, असे बांधावर असतात. मध्यंतरी इकडे झुकतात आणि तिकडे झुकतात. पण तिसरा वर्ग असा आहे की तो देवाशिवाय दुसरं काहीच बोलत नाही. म्हणून तुकाराम महाराजांच्या वाचेतून देवाशिवाय दुसरा शब्दच बाहेर आला नाही. तुका म्हणे वाचा वाहिली अनंता, बोला याचे आता काम नाही. तुकोबाराय म्हणतात आमच्या जीवनात आम्ही देवाशिवाय दुसरं काहीच बोलणार नाही, काहीच बोललो नाही आणि बोलणार नाही, आणि कोणाचंही वर्णन करणार नाही आणि कधीच वर्णन करणार नाही. वर्णन जरी करायचं ठरलं तर फक्त आम्ही देवाचंच वर्णन करणार. विठाला वर्णाविते थोरी विठ्ठलाची कीर्ती मानवाची. कीर्ती मानवाची वर्णन वर्णन करणार, संसाराचंही वर्णन करणार नाही, संसारिकाचंही वर्णन करणार नाही, फक्त देवाचं वर्णन करणार. आणि तसं या अभंगात तुकाराम महाराज देवाबद्दलच बोलले, परमार्थातच बोलले आणि परमार्थातलीच मागणी केली. आणि ती मागणी तुमच्या आमच्यासाठी केली. लक्षात ठेवा काय मागणी केली मी तुम्हाला सांगून गेलो. तुकाराम महाराजांनी या अभंगातून क्षेमाची मागणी केली. क्षेमाची. क्षेम म्हणजे काय?
तर 2 शब्द तुमच्या चांगले पाठ आहेत, पण मी म्हटल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येईल असे 2 शब्द आहेत. योगक्षेम नेहमी आपण ऐकतो आहे की नाही, योगक्षेम असा शब्द आहे. आणि हा शब्द संतवाङ्मयात तुम्हाला अनेक ठिकाणी पाहायला मिळालं. योगक्षेम त्यांचे इथे योगक्षेम शब्द आला आहे आणि गीतेमध्ये योगक्षेमम वहाम्यहम असा शब्द आहे. त्याच्यात 2 शब्द आहेत, योग आणि क्षेम. तर योग म्हणजे काय आणि क्षेम म्हणजे काय नीट आहे का. योग म्हणजे अप्राप्त वस्तू प्राप्त होणं, याला योग म्हणतात. आणि क्षेम कशाला म्हणतात, प्राप्त झालेली वस्तू ती आपल्याकडे टिकून राहणं, याला क्षेम म्हणतात. आणि योग आणि क्षेम ह्या दोन्ही गोष्टी आहेत. आणि त्यापैकी तुकाराम महाराजांनी इथे क्षमाची मागणी केलेली आहे. म्हणजे तुकाराम महाराजांना अप्राप्त वस्तू प्राप्त झालेली आहे, योग झालेला आहे, पण ती वस्तू टिकून राहावी म्हणून क्षेमाची मागणी तुकाराम महाराजांनी केली. विठाला विठाला विठाला. आणि अशी क्षमाची मागणी का केली बरं तुकाराम महाराजांनी, तर त्याचे कारण लक्षात ठेवा. योगापेक्षा क्षेम हा महत्वाचा आहे. आपल्या भाषेत बोलू, वस्तू मिळण्यापेक्षा टिकवणं अवघड आहे का नाही. वस्तू मिळणं सोपं आहे पण टिकवणं अवघड आहे. आणि वस्तू मिळाली आणि ती जर नाही टिकली तर काय फायदा आहे. म्हणून मिळण्यापेक्षा टिकणं महत्त्वाचं आहे. म्हणजे योगापेक्षा क्षेम महत्त्वाचा आहे. आणि महत्त्वाचा असून पुन्हा तो क्षेम कठीण आहे. आपल्या जबाबदारीवर क्षेम करता येत नाही, आपल्या जबाबदारीने वस्तू सांभाळल्या जात नाही. म्हणून योगापेक्षा क्षेम हा कठीण आहे असं तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे. कठीण योगा हुनी क्षेम ओकलिया होतो श्रम. म्हणजे क्षेम महत्त्वाचा आहे आणि कठीण आहे. मग जी गोष्ट कठीण आहे आपल्या भेदची नाही ती आपल्याला कोणाकडे तरी मागावं लागेल का नाही. म्हणून तुकाराम महाराजांनी विचार केला, क्षेम महत्त्वाचा आहे, क्षेम कठीण आहे, आपल्या लेवलची गोष्ट नाही. म्हणून तुकाराम महाराजांनी देवाकडे क्षमाची मागणी केली. पण कशाच्या क्षमाची मागणी केली आणि काय मागणी केली याचं उत्तर तुकाराम महाराजांनी आजच्या अभंगाच्या पहिल्या चरणात दिले. आता माझ्या सर्वांच्या दृष्टीने ही मागणी महत्त्वाची आहे. मी काय सांगितलं, योग होणं सोपं आहे, क्षेम अवघड आहे. म्हणजे वस्तू मिळणं सोपं आहे पण टिकवणं अवघड आहे. आणि वस्तू मिळून जर नाही टिकली तर त्याला काही अर्थ नाही, लक्षात ठेवा. म्हणून मला वाटतं दत्ता महाराजांनी तुकाराम महाराजाकडे देवाकडे ही मागणीची वेळोवेळी केली पाहिजे. आता मंदिर झालं, योग झाला, पण त्याचा क्षम झाला पाहिजे ना. म्हणून देवाकडेच मागणी करत जावी. विठाला तुकोबाराय म्हणतात, देवा माझ्या ठिकाणी जो भाव निर्माण झाला, देवाबद्दल जो भाव निर्माण झाला त्या भावाचा आणि माझा अंतराय होऊ देऊ नको. देवा आता माझ्या भावा अंतराय नको. अन्वय त्याचा, माझ्या ठिकाणी जो भाव निर्माण झाला त्याचा आणि माझा अंतराय होऊ देऊ नको. आता माझ्या भावा अंतराय नको देवा. भावाचा अंतराय होऊ देऊ नको म्हणतात. कोणत्या भावाचा? तुकाराम महाराजांना दुसरे 2 भाऊ होते अजून. मोठे कोण होते? सावजी. 2 नंबर तुकाराम महाराज
आणि 3 नंबर कान्होबारा आहे. मग तुकोबारांना एक थोरले बंधू होते, एक धाकटे होते. मग त्याच्यापैकी तुकाराम महाराज कोणत्या भावाचा अंतर आहे हो देऊ नको म्हणतात, थोरल्या का लहान्या का दोन्ही भावाचा? तर या दोन्ही भावाचा आणि कोणाचाच नाही हा विषयच नाही, लक्षात ठेवा. हे भाऊ येते तुकोबारा इथं भाव म्हणतात. वजनाचा व वेगळा आणि उखळीचा ऊ वेगळा. तुकोबारा आहे भाऊचा म्हणत नाहीत, भावाचा म्हणतात. मग देवाविषयी जो भाव निर्माण झाला त्या भावाचा आणि माझा अंतराय तुकोबारा म्हणतात हो देऊ नको. आणि अशी मागणी देवाबद्दल तयार झालेला भाव माझ्यापासून दूर जाऊ नये, तो भाव टिकून राहावा, अशा अर्थाची मागणी तुकाराम महाराजांनी याच अभंगात केली असं नाही, अनेक अभंगात केली. मी तुम्हाला 1-2 अभंग सांगेल. नाटामध्ये फार सुंदर प्रमाणे देवा विठाला विठाला आता माझा नेनो परतो भाव, आता माझा नेनो परतो भाव, विसावोनी ठाई ठेविला जीव, विसावून ठाई ठेविला जीव, सकळ लाभाचा ठाव, सकळ लाभाचा भाव, ऐसा वाव झाला चित्ता ठाई, ऐसा वाव झाला ठासी, ऐसा वाव झाला चित्ता ठाई, ऐसा वाव झाला ठाई, भांडवल गाठी तरी विश्वास, भांडवल गाठी तरी विश्वास, भांडवल गाठी तरी विश्वास, भांडवल गाठी तरी विश्वास, आता हा सिद्धी पावो भाव, मध्ये चांचल्य न भावा जीव, ऐशी तुम्हा भागी तसे किव, कृपाळुवा जगदानिया मध्ये चांचल्य न भावा जीव तुम्हा भागी तसे किव, जीव कृपाळुवा जगदानी. चरला याचं ध्रुपदे धरिले जीवेन सोडी पाय. हे 2 नाट आहेत, लक्षात ठेवा. पहिल्या प्रमाणाचा अर्थ तुकोबारा म्हणतात माझ्या ठिकाणी जो भाव निर्माण झाला तो माझ्यापासून दूर जाऊ नये, जो भाव झाला तो परतू नये. आता माझा नेनो परतो भाव, आता हा सिद्धी पावो भाव, मध्ये चांचल्य न व्हावा जीव, मधी चंचलता वाढू नये आणि हा भाव दूर जाऊ नये देवाबद्दलचा. अरे मला समर्पण करतात काय, काही मंडळी पान वाहतात तुळशीचं, कोणी फुलं वाहतंय, कोणी पाणी वाहतंय, कोणी फळं वाहतंय. हे 4 सांगितले, पान फूल फळ आणि पाणी. हे पत्रम पुष्पम फलम तोयम असे श्लोक आहेत. हे वाहतात, पण भगवान म्हणतात अर्जुना तुला खरं सांगू का, हे पान फूल फळ आणि पाणी हे जे मला वाहतात, तर मी ते काय वाहतात पान फूल फळ पाणी हे पाहत नाही मी. हे जे मला वाहणार आहेत ना, हे वाहत असताना याच्या त्या वाहणाराच्या अंतःकरणात भाव किती आहे त्याच्या आतला भाव मी पाहतो. हे उपचार पाहत नाही मी उपचारी कवनाही ना कळेगा. मी कोणतेही उपचार ना कळले जात नाही. मी त्या वाहणाराच्या आतमध्ये काय गडबड आहे ते मी पाहत असतो. हे पान फूल फळ पाणी हे वाहण्याचं पूजा करण्याचं निमित्त आहे असं ज्ञानेश्वर महाराजांनी स्पष्ट लिहिलं. देवा येर पत्र पुष्प फळ ते भेजावया मिस केवळ, हे मिस आहे भक्ती करण्याचं निमित्त आहे. पण देव म्हणतात वाजून आमचा लाग निष्कळ भक्ती तत्व, त्याच्या अंतःकरणात शुद्ध भक्ती प्रेम किती आहे हे मी पाहतो. विठाला अंतरीच घेतो गोडी
वरचा पसारा काहीच पाहत नाही. तुमच्याकडे किती एकर जमीन आहे पाहत नाही. कोणत्या गाड्या आहेत तुमच्याकडं ते पाहत नाही. तुमच्या अंगावर कपडे किती भारीतले आहेत ते पाहत नाही. तुमचं घर कसं बांधलेलं आहे ते पाहत नाही. तुमच्याकडे नोकर किती आहेत ते पाहत नाही. हा वरचा पसारा पाहतच नाही तो. तुमच्या आतमध्ये काय गडबड आहे आतमध्ये ते पाहतो. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची. म्हणून परमार्थात भावच पाहिजे आणि असा भाव असर तर त्याला देव प्राप्त होतो. विठाला विठाला विठाला. आणि म्हणून परमार्थामध्ये फक्त भावाची गरज आहे लक्षात ठेवा. आणि भाव जर नसेल मंडळी हे तुकाराम महाराजांनी तुमच्या आमच्यासाठी मागणी केली बरं. हा मग लक्षात ठेवा लक्ष देऊन ऐका. जर परमार्थात भाव नसेल तर तुम्ही परमार्थातली कोणतीही क्रिया करा शून्य फल आहे. काय बोललो मी? भाव नसेल तर तुम्ही परमार्थातली कोणतीही क्रिया करा शून्य किंमत आहे. उलट पुण्य होणार नाही तुम्ही काही जरी केले तरी. असं कोण सांगतंय? एखादा सोम्या गोम्या कीर्तनकार नाही. कोण सांगतंय? जगद्गुरू. कोण? कृष्णं वंदे जगद्गुरू. गीतेच्या 17व्या अध्यायामध्ये शेवटचा श्लोक आहे. अश्रद्धया हुतम दत्तम तपस्तप्तम कृतंच यत. बघा तुम्ही त्याच्यात 4 सांगितले. अश्रद्धया हुतम म्हणजे यज्ञ. यज्ञ तुम्ही केला शास्त्रानुसार यज्ञ केला पण त्याच्यात जर तुमची श्रद्धा नसेल त्या यज्ञावर यज्ञ करणारावर शास्त्रावर श्रद्धा नसेल तर ते असत कर्म ठरतं लक्षात ठेवा. आणि असत कर्मापासून पुण्य होत नाही पाप होत असतं. विठाला विठाला. अश्रद्धया हुतम म्हणजे यज्ञ श्रद्धा नाही ना फुकट. दुसरं दत्तम म्हणजे दान. तुम्ही दान करता पण त्याच्यावर तुमचं प्रेम नाही श्रद्धा नाही. सप्ताहात पंगत क्षमा मागून बोलतो. पत्रिकेत नाव येतं म्हणून देणं वेगळं आणि पुण्य मिळावं म्हणून देणं वेगळं. पत्रिकेत नाव येते म्हणून जर पंगत दिली असेल तर त्याचं पुण्य मिळणार नाही पदरात दगड पडतील. विठाला विठाला. अश्रद्धया हुतम दत्तम त्या श्लोकाचा अर्थ मी तुम्हाला सांगतो 17व्या अध्यायातल्या. तपस्तप्तम म्हणजे तप. तप जर तुम्ही करू लागलात आणि जर श्रद्धा नसेल तर काही फायदा नाही. तपाचे प्रकार सात्विक तप, राजस तप, तामस तप, मानसिक तप, वाचिक तप है की नाही. हे कोणत्याही प्रकारचं तप तुम्ही करा पण त्याच्यात जर तुमचा भाव नसेल श्रद्धा नसेल तर काही फायदा नाही लक्षात ठेवा. फुकट आहे ते सगळं. आणि कृतम आणि कोणतंही कर्म तुम्ही परमार्थातलं केलं आणि श्रद्धा नसेल तर सगळं फुकट आहे. आणि म्हणून परमार्थामध्ये भावाची गरज आहे. आणि म्हणून तुकोबऱ्या म्हणतात देवा आता माझ्या भावा अंतराय नको देवा. देवा माझा जो भाव आहे त्या भावाचा आणि माझा अंतराय होऊ दे नको. तो भाव तसा टिकून राहू दे. विठाला विठाला. आता मंडळी आपण येतपर्यंत आलो. आता लक्ष देऊन ऐका. भाव पाहिजे भाव पाहिजे परमार्थात भाव पाहिजे भाव पाहिजे भाव पाहिजे. पण भाव म्हणजे काय हो? नेमकं भावाचं स्वरूप काय? रोजही म्हणतो आपण भाव पाहिजे प्रमाण आहे म्हणतो. भाव ज्याचे गाठी त्याशी लाभ उठा उठी काही नाही लगे भावाची कारण. पण भाव म्हणजे काय तर ऐका मंडळी आम्ही आमच्या गुरुजनाच्या मुखातून ऐकलं सांगतो तुम्हाला. भाव म्हणजे नेमकं काय भावाचं स्वरूप काय. तर मी म्हणतो प्रत्येक माणसाच्या मनामध्ये एकच इच्छा आहे मला वाटतं. कोणती? आपल्याला आनंद मिळावा सुख मिळावं आणि ते सुख दुःखरहित सुख मिळावं. जे दुःखाभावरूप सुख दुःखाचा अभाव असलेलं जे निर्भेळ सुख निर्भळ आनंद आपल्याला मिळावा असं प्रत्येकाच्या मनात आहे की नाही खरं सांगा. कोणाला तरी वाटतं का दुःख यावं आपल्यावर म्हणून? असा एकही माणूस आतापर्यंत जन्माला आलेला नाही. आणि देवाच्या दारात गेला आणि देवाकडे मागणी मागितली. देवा आतापर्यंत माझ्या वयाचे 60 वर्ष उलटलेत पण आतापर्यंत मला सर्दी पडस ताप कधीच आला नाही. देवा आता माझी इच्छा आहे माझ्यावर जरा दुःखाचे प्रसंग येऊ दे. कॅन्सर कशाला म्हणतात ते होऊ दे. असे कोणी देवाकडे प्रार्थना मागते का?
जे दुःख व्हावं असं कोणाच्याही मनात येत नसतं, लक्षात ठेवा. आपण सुखी असावं आणि सुख आपल्याला मिळावं अशी प्रत्येकाची इच्छा आहे. प्रत्येकाची, म्हणजे तो पारमार्थिक असो का परमार्थ न करणारा असो, व्यापारी असो, शेतकरी असो, नोकर असो, ध्यान करणारा असो का खिसे कापणारा असो, प्रत्येकाला वाटते आनंद मिळावा. विठाल विठाल. मी म्हणतो काहीच न करणारा, झोपून राहणारा, नुसता बसून राहणारा, त्याची पण इच्छा काय? सुखच मिळावं, आपल्याला समाधानच मिळावं त्याची इच्छा आहे. आता कशात मिळते त्याचं त्याला ज्ञान नाही, पण सुख मिळावं त्याची अपेक्षा, लक्षात ठेवा. एक उदाहरण मी सांगत असतो नेहमी. एक माणूस नुसता जेवून बसून राहायचा बैठकीत, काहीच करायचं नाही. झोपला तर झोपायचा नाही, झोपली तर बसून राहायचं, पण काहीच करत नव्हता. दुसऱ्या गावातला माणूस म्हटला, तो नुसता बसून राहतो, उद्या कसं होईल तुझं? आता चाललं आहे तर तो खातोस आहे तोपर्यंत, उद्या काय खाणार? म्हणे मग काय करू? म्हणे असं कर, काहीतरी वस्तू आणि विक, म्हणे पैसे मिळतील. म्हणे काय करू? म्हणे आता आंब्याचे दिवस आहेत, मग तू काय कर? म्हणे आंबे आण. म्हणे आंबे. म्हणे केवढ्याचे आण? म्हणे 1000 रुपयाचे आण आणि विक. म्हणे मग म्हणे 1000चे 2000 होतील. म्हणे मग 2000 घेऊन काय करू? म्हणे पुन्हा त्याचे आंबे आण. म्हणे मग काय होईल? म्हणे 4000 होतील. म्हणे पुन्हा काय करू? म्हणे 4000चे पुन्हा आंबे आण. म्हणे मग त्याचे 8000 होतील. मग त्याचं काय करू? म्हणजे पुन्हा आंबे आण. 16000 होतील. मग त्याचं पुन्हा काय करू? म्हणलं त्याचे पुन्हा आंबे आण, म्हणजे 32000 होतील. पुन्हा काय करू? त्याचे पुन्हा आंबे आण आणि एक दुकान लाव. म्हणे मग सगळं झाल्याच्या नंतर तुला ₹1,00,000 मिळतील, 2,00,000 मिळतील, त्याचे पुन्हा 4,00,000 मिळतील, 10,00,000 मिळतील. मग तेवढे पैसे झाल्यावर काय करू? म्हणे मग बसून खायचं. ते म्हणलं मी आजही बसूनच खातो. म्हणलं मग विठाल विठाल म्हणजे कशातही माहीत नाही, पण सुखच त्याची अपेक्षा आहे की मला सुखच आहे ना, आणि सुखच असावं ना, अशी प्रत्येकाची भावना आहे. मग प्रत्येकाची भावना आपण आनंदरूप असावं, सुखी असावं, पण ते सुख जर कुठं असेल तर फक्त एका ठिकाणी, ते म्हणजे देवाजवळ सुख आहे. देव सुखरूप आहे. म्हणून आपण नेहमी म्हणतो सुखरूप ऐसा तुझा कोण सांगा, तुझे पायी सुख सर्व आहे, सर्व सुख आहे विठोबाचे पायी, राहीन ते ठाई अखंडित. म्हणून सुख हे देवाजवळ आहे, लक्षात ठेवा. असं आपण रोजही म्हणतो, नाही आम्ही त्याच्यावर कीर्तनही करतो त्या अभंगावर, पण खरं सांगा बरं म्हणले देव सुखरूप आहे असं आपल्याला वाटते का? सगळ्यांनाच म्हणतो मी माझ्यासह, देव सुखरूप आहे असं वाटतं का? आणि देव जर सुखरूप आहे असं वाटत असेल माणसाला, तर माणूस बाकीच्या गोष्टी करत बसलाच नसता. मग पण देव सुखरूप आहे हे मात्र नक्की आहे. आणि म्हणून देवाशिवाय तुम्ही जगात काहीही करा, किती मिळवा आणि काही मिळवा, सुख नाही मिळायचं. उलट आशा तुमची वाढून बसणार आणि दुःख पदरात पडणार. म्हणून तुकाराम महाराजांचा एक गोड अभंग आहे. तुकोबरा म्हणतात, देवाशिवाय तू जेवढं जे करशील ते कर, पण तुला सुख कधी मिळणार नाही. करीशी देवाविन आस, अवघी होईल निरास. तृष्णा वाढविसी बहुवस, कधी सुखास न पवसी. विठाल देवाशिवाय सुख नाही मिळत, लक्षात ठेवा. मग तुकाराम महाराजांचा हा भाव पक्का झाला होता. तुकोबाराने विचार केला, आपल्याला सुख पाहिजे आणि ते सुख देवाजवळ आहे. नवे नवे देव सुखरूप आहे. यो वै भूमा तत् सुखम असं म्हटलंय श्रुतीमध्ये. म्हणजे जे व्यापक असतं ते सुखरूप असतं. देव व्यापक आहे म्हणून तो सुखरूप आहे, म्हणजे देव सुखरूप आहे. देव सुखरूप आहे असा भाव तुकाराम महाराजांच्या ठिकाणी निर्माण झाला होता. आता पुढे बघा, पुन्हा त्याच्यासाठी देव प्राप्त करायचा, पण देव सुखरूप म्हणून तो प्राप्त करायचा. आणि तो देव प्राप्त कशानं करायचा? त्या देवाच्या प्राप्तीसाठी काय करायचं? तर एकच मार्ग आहे कलियुगातला, फक्त भगवान परमात्माचं नामचिंतन. म्हणून देव सुखरूप आहे आणि तो नामाने प्राप्त होतो. म्हणून त्या नामावरही श्रद्धा, जे देवावरही श्रद्धा, नामावरही श्रद्धा. देव सुखरूप आहे आणि नाम त्याचं साधन आहे असा भाव तुकोबरा म्हणतात माझ्या अंतःकरणात निर्माण झाला आहे. आणि हा भाव तुकोबरा म्हणतात दूर जाऊ देऊ नको. विठाल विठाल. तुकोबरा म्हणतात कदाचित माझ्या प्रारब्धानुसार माझ्या वाट्याला काही जरी काम आलं
आणि कोणतंही काम आलं तर ते काम मी करणार. पण हा जो भाव निर्माण झाला ना, हा भाव घेऊनच ते काम करणार, असं तुकाराम महाराजांनी दुसऱ्या चरणामध्ये सांगितलं. आले भागात करीतो, 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 नाम तुझे उच्चारितो, नाम तुझे उच्चारितो, आले भागात करीतो, आले भागात करीतो, नाम तुझे उच्चारितो, नाम तुझे उच्चारितो, आले भागात करीतो, आले भागात करीतो. माझ्या प्रारब्धानुसार माझ्या वाट्याला जे काम येईल तुकोबरांत ते मी करणार. आले भागा ते करीतो. आणि या कडव्याला पूरक गीता सांगते. एक श्लोक आपण अनेक वर्षे टी व्हीवर ऐकत होतो. कर्मण्येवाधिकार असते. भगवान म्हणतात, अर्जुना तुझा कर्मात अधिकार आहे. तुझ्या वाट्याला जे कर्म आलं ते कर्म तू कर. अलग लक्षात. आणि ते कर्म करत असताना मला विसरू नको. कर्मण्येव अधिकार असते. तुझ्या वाट्याला आलेलं कर्म कर. कर्मातच तुझा अधिकार आहे. आणि ते करत असताना माझं स्मरण ठेव, मला विसरू नको. असा एक दुसरा श्लोक आहे. तस्मात् सर्वेषु कालेषु माम नुस्मर युद्धेच. अर्जुना युद्धेच म्हणजे युद्ध हे तुझ्या वाट्याला आलेलं कर्म आहे. ते कर्म तू कर. पण ते करत असताना, युद्धकर्म करत असताना त्याच्यात मामनुस्मरण, माझं स्मरण ठेव असं सांगतात. तसं त्याच श्लोकाचं भाषांतर तुकाराम महाराजांनी इथे केले. आले भागा ते करीतो, नाम तुझे उच्चारितो. विठाल विठाल. आणि कसलाही जरी प्रसंग आला तरी या तत्वापासून, या भावापासून मी ढळणार नाही. भगवान परमात्मा सुखरूप आहे. त्याच्या प्राप्तीचं साधन नाम आहे. हा जो भाव माझ्या ठिकाणी तयार झाला, हा भाव मी दूर जाणार नाही. याच्यासाठी तुकाराम महाराजांनी देवाकडे प्रार्थना केली. आणि म्हणून तो दूर जाऊ नये. किती पक्का पाहिजे. दूर गेलं तर काय नुकसान होईल आणि नाही गेलं तर काय फायदा होईल, याच्यासाठी तुम्हाला मी गोष्ट सांगतो. एकदा भजन करा. विठाल. तुकोबारा म्हणतात, आले भागा ते करतो, तू नाम तुझे उच्चारितो. कसलाही प्रसंग जर आला माझ्या प्रारब्धानुसार, माझ्याकडे कोणतंही कर्म आलं, कसलाही प्रसंग जरी आला तरी नाम तुझे उच्चारतो. मी तुझं नाम सोडणार नाही, निष्ठा ढळू देणार नाही. याच्यावर तुम्हाला उदाहरण सांगायचं ठरलंच तर तुमच्या सर्वांच्या पाठ असलेलं उदाहरण तुम्हाला सांगतो. भानुदास महाराज, एकनाथ महाराजाचे वंशज भानुदास महाराज. एकदा काय झालं, भगवान परमात्माला, पांडुरंगाला कर्नाटकातल्या एका राजानं, त्याचं नाव कृष्णदेवराय, त्यानं देवाला घेऊन गेला. काय त्यानं भक्ती केली असेल, काय केलं कोणास ठाऊक, काय त्याची काही वचननामा झाला, काय झालं, पण ते देवाला घेऊन गेला. पण देवाने पहिलंच कबूल केलं, राजा मी येतो, पण तिथे आल्याच्या नंतर माझ्या भक्ताचा जर अपमान झाला तर मी एक मिनिटे थांबणार नाही. राजा म्हटला काय हरकत नाही. गेला देवाला घेऊन कर्नाटकात. बरेच दिवस राहिला तिकडे देव. आणि म्हणून तर ज्ञानेश्वर महाराजांनी अभंग केला आहे, कानडाओ विठ्ठलो कर्नाटको. तिकडं राहिला म्हणून ते अभंग.
आणि म्हणून मंडळी अजूनही कार्तिक यात्रेला कर्नाटकातले एवढे लोक येतात पंढरपूरला. आणि ही आमची मंडळी का टाळ घेऊन उभी सगळी ही यांना विचारा ते तिकडं कार्यक्रमाला जातात आणि ते काय साधू ते नामचिंतन करतात तिकडचे. लक्षात ठेवा, खरी भक्ती लक्षात ठेवा. असा भगवान परमात्मा ते जाऊन राहिला. आषाढीच्या वेळेला सगळे भक्त जमा झाले पंढरपूरला. देव नाही देव नाही देव नाही चर्चा झाली. कुठे गेला देव, कुठे गेला देव, काय भानगडे. मग तपासाअंती कळलं की राजानं देवाला नेलं म्हणून. मग सगळ्या वारकऱ्याच्या मतानुसार ठरवण्यात आलं भानदास महाराजांना देवाला आणायला पाठवायचं. भानदास महाराजांना देवाला आणायला कर्नाटकात पाठवलं. मग जाता 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 त्यावेळेला काही वाहनाची सोय आहे का? जाता 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 रात्र झाली. मध्यरात्रीच्या टायमाला भानदास महाराज त्या नगरात पोचले आणि तपास काढून त्यांना कळलं इथं देवाचं मंदिर आहे, देव तिथं बसलाय म्हणून. मग भानदास महाराज त्या रात्रीच्या टायमाला त्या राजवाड्यामध्ये शिरले. तुम्ही म्हणाल कसे शिरले? ते देवाचे भक्त आहेत, त्यांना काही कठीण नसतं, सगळं होत असते आपोआप. गेले भानदास महाराज थेट देवाजवळ. देवाने भानदास महाराजांना पाहिल्याच्या नंतर एवढा आनंद झाला. आता ती देवभक्ताची भेट आहे मंडळी. आणि दोघे एकमेकाला कडकडून भेटले. एवढे भेटले त्या आनंदाच्या भरात 5-10 मिनटं स्तब्ध राहिले. नंतर एकमेकाला सोडलं. आणि भानदास महाराज म्हणजे असवायसा कुठे आठवायची नाही, विधेयावस्था. त्या अवस्थेत त्या प्रसंगाला भगवान परमात्माने आपल्या गळ्यातला 9 रत्नाचा हार भानदास महाराजाच्या गळ्यात घातला. भानदास महाराजच्या मनी नाही, ध्यानी नाही, का नाही, विधेयावस्था. बराच वेळ झाल्याच्या नंतर भगवान म्हणले भानदास महाराज तुम्ही जा, आता राजाची मंडळी काकडा करायला इथे येते, जा तुम्ही. भानदास महाराज म्हणले ठीक आहे. मग भानदास महाराज मंदिरातून निघाले आणि गेले गावाच्या बाहेर. मग त्यांनी त्यांचा काकडा सुरू केला. गावाच्या बाहेर एक नदी होती, त्या नदीच्या तीरावर बसले आणि त्यांनी त्यांचा काकडा सुरू केला. इकडे भक्त मंडळी आली मंदिरात राजाची. पाहता तर देवाच्या गळ्यात 9 रत्नाचा हार नाही. हार चोरी गेला, हार चोरी गेला, हार चोरी गेला. बातमी जिकडे तिकडे पसरली, राजाच्या कानावर गेली. राजाने जिकडे तिकडं नोकर पाठवले, जा तपास लावा. मग इकडं काही तिकडं काही नोकर सुटले. मग जाता 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 काही नोकर फिरता फिरता बराच वेळ झाला, उजळलं, दिवस उगवला. मग त्या नदीच्या तिकडं काही गेले माणसं. तर उन्हाच्या तिरीपण भानदास महाराजांच्या गळ्यामध्ये हार दिसला, तो चमकू लागला आणि भानदास महाराजांचा काकडा सुरू. पण या लोकांनी तो हार पाहिला आणि पळत पळत जवळ गेले. म्हणे माल मुद्द्यासह चोर सापडला. मग लगेच त्यांना पकडलं, राजवाड्यात नेलं, उभं केलं आणि एकानं जाऊन राजाला सांगितलं माल मुद्द्यासह चोर सापडलेला आहे. मग त्या राजाने बघावं नाही म्हणून कोण चोर आहे काय काय नाही बघितलं नाही. तिथूनच आज्ञा दिली त्याला द्या म्हणे फासावर, शिळावर द्या. लगेच ते नोकर आले आणि भानदास महाराजांना शिळावर देण्यासाठी सगळं तयारी केली. आणि शेवटी द्यायचं सुळावर. तर त्यावेळेला असं म्हणतात बा, असं विचारतात की तुमची काय अंतिम इच्छा आहे, असं म्हणतात म्हणजे मला माहीत नाही, मी गेलो नाही ना. आता जे गेले असतील त्यांना माहीत आहे, त्यांना काय माहिती, ते गेले असतील ते सांगायची शिल्लक नाही. पण आपण वाचून ऐकतो ना, माहीत आहे ना आपल्याला. तुम्हाला माहिती असेल पेपर वाचणाऱ्या मंडळीला आणि आमच्या मंडळीला तर नक्कीच माहिती आहे. पुण्याला एक जोशी अभ्यंकर खून खटला झाला होता. एका रात्रीत त्यांनी 15-16 माणसं मारली होती त्या बिल्डिंगमधले. लक्ष्मी रोडला ती बिल्डिंग आहे जोशी अभ्यंकर. आणि ते इतके माणसं मारले तर ते 4 जण होते मारणारे, 4 जण. ते काय जगताप, शाह असे त्यांचे नाव होते बघा, चौघाची, ते 2 आठवणत मला. आणि त्यांना मग शेवटी फाशी झाली. बरेच दिवस चालून 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 केस फाशी झाली. आणि ती फाशी कार्तिक वद्य एकादशी आळंदीची वारी. आणि त्या वारीत त्या एकादशीला त्यांना फाशी झाली. आणि त्यावेळेला त्यांना विचारलं कोणाची काय इच्छा आहे, कोणाची काय इच्छा आहे. तो शहा होता ना, शहा, तो म्हणला मला कुराण वाचू द्या. आणि जगताप होता, तो म्हणला मला ज्ञानेश्वरी वाचू द्या. मग पहिलं जरी ग्रंथ वाचले असते ही पाळी का आले असते की नाही. म्हणजे मी कशासाठी सांगतो की शेवटी त्याला विचारले जाते अंतिम काय इच्छा तुमची. तसं भानदास महाराजांना राजाच्या नौकराने शिळावर नेलं, पण त्यांना विचारलं तुमची अंतिम इच्छा काय ते बोला. भानदास महाराज म्हणले माझी एकच इच्छा आहे, ती पूर्ण करा. म्हणे काय इच्छा आहे. आता देवाची भेट झाल्यामुळं, देवानं हार टाकल्यामुळं प्रसंग आला ना. म्हणजे ज्याच्यामुळं मला शिळावर जाण्याचा प्रसंग आला त्याची एकदा भेट घेऊ द्या म्हणे. नेल भानदास महाराजांना देवाच्या समोर
आणि बोला म्हणले काय ते. मग भांदास महाराज देवाच्या समोर उभे राहिले आणि काय बोलले भांदास महाराज देवाला. जरी हे आकाशावर पडो पाहे, माझ्या वाट्याला कोणते काम येऊ दे किंवा माझ्यावर कसलाही प्रसंग येऊ दे, तुझे नाम तुझे उच्चारितो, तुझं नामच मी उच्चारणार, हे कधी सोडणार नाही. पण कधी कधी जर एखादा वाईट प्रसंग आला तर त्याच्यासाठी तुला प्रार्थना करतो. आता माझ्या भावा अंतराय नको देवा, अशी मागणी केली. पण परत तुकाराम महाराजांनी विचार केला की काय सांगा, किती जरी माणूस भक्तिप्रधान असला मंडळी आणि जन्मभर जरी भक्ती केली तरी पण कधी काय होईल आणि हे मन कधी झटका देईल हे सांगता येत नाही. म्हणून तुकाराम महाराजांनी तिसऱ्या चरणात पुन्हा मागणी केली. दृढ माझे मन, दृढ माझे मन, करणारा माणूस असला तरी हे मन कधी झटका देईल. शंकरराव पाटील किती मोठा असू द्या आणि किती विद्वान असू द्या, त्याला मन कधी झटका देईल सांगता येत नाही. इतकं सोपं आहे. म्हणून तुकाराम महाराजांनी पुन्हा अजून मागणी केली तिसऱ्या चरणात. तुकोबाराम म्हणतात, देवा या मनाची काय गॅरंटी नाही रे बाबा, म्हणून तू काय कर, या मनाला बांधून टाक या भावाजवळ. दृढ माझे मन येथे बांधून राखावे, बांधून टाक आणि बांधून पुन्हा मोकळा होऊ नको. मनाला इथं बांध आणि बांधून मोकळा होऊ नको. पुन्हा तिथं तलवार घेऊन उभा राहा, त्याचा रखण कर. येथे बांधावे आणि बांधून पुन्हा राखावे. विठाला कारण मंडळी मन फार विचित्र आहे बरं. म्हणून गीतेच्या 6व्या अध्यायामध्ये फार सुंदर वर्णन केलंय. अर्जुन म्हणतो, देवा चंचलम हि मन कृष्ण प्रमाथि बलवत दृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायुरिव सुदुष्करम. हवेचं नियोजन तुम्ही हवेला आवरू शकता का? वाऱ्याला आवरू शकता का? अर्जुन म्हणतो तसं या मनाला आवरणं अवघड आहे. कारण हे दृढनिश्चयी आहे. त्याच्या मनात आलं आणि त्या मनाच्या ते कोणालाच जुमानत नाही. किती विचारवंत असू द्या आणि किती शांत असू द्या, मन त्याला मातीत नेल्याशिवाय राहत नाही. तुम्हाला एकच नाही अर्धीच ओळी सांगतो ज्ञानेश्वर महाराजांनी त्या श्लोकावर. विवेकाते भुलवी
मंडळी काय म्हणतो मी, विवेकाती भुलवी, विचारवंत माणूस आहे एखादा, खूप अभ्यासू आहे, पण त्याला हे मन कधी भूल पाडल, हे मन त्याला कधी भूल पाडल, आणि मग ते मथारपणात आहे, मग काही गोळा करायच्या मागे लागते. विवेकाते भुलवी, विचारवंताला भुलवतं, ते भूल पाडतं. आणि दुसरं टोक आहे बघा, संतोषाशी चाड लावी. संतोषाशी चाड लावी म्हणजे एखादा माणूस संतोषी आहे, शांत आहे, काही इच्छा नाही, अगदी शांत आहे, कशाचीच इच्छा नाही, तरी पण त्याला चाड लावी म्हणजे त्याला कशाची तरी इच्छा निर्माण करते. विठाल विठाल. आणि तो माणूस ज्ञानोबा म्हणतात एका जागी बसल्यासारखा दिसला तरी पण हिंडवी दाही दिशा, त्याला कोणीकडे फिरवते. माणूस दिसतोय बसलेला एका जागेवर, पण त्याला मन कोणीकडे फिरवते. आता तुम्ही इथं जरी बसलात तर तुमचं मन तुम्हाला कोणीकडे फिरवते का नाही? तुमचं देह इथं दिसायला आहे, पण मन तुम्हाला कुठे फिरवते? बद्रीनाथला नेतं आहे, केदारनाथला नेतं आहे, काशीला नेतं आहे, कुठं शेतात नेतं आहे, कुठं डुकरं हाणाय नेतं आहे, रोई हाणाय नेतं आहे ना, कोणाचा हरभरा काढायला मन कोणीकडे फिरवते हे की नाही? दिसतोय एका जागी बसलेला, पण हिंडवी दाही दिशा, असं हे मन कठीण आहे. म्हणून तुकाराम महाराजांनी देवाला पुन्हा मागणी केली, दृढ माझे मन येथे बांधावे राखून, येथे राखावे बांधून. पहिलं हे माझं मन इथं बांधा, दृढ बांधा, पक्क बांधा, आणि बांधून पुन्हा तिथं तलवार घेऊन उभा राखावे. तुका म्हणे तू राख मनेरी. विठाल विठाल. मंडळी, मन कधी झटका देईल सांगता येत नाही. म्हणून तुम्हाला सांगतो, आम्हाला संस्थेमध्ये एक शिक्षक होते, त्यांचं नाव विठ्ठल महाराज घुले देवा, बरं का महाराज. ज्ञानेश्वरी सांगत होते ते, आणि एक नंबरचे विद्वान, ब्रह्मचारी, पण ते पाठात एकदा तरी सांगायचेच. काय सांगायचे? ते म्हणायचे, मंडळी पोरं हो, सावध राहा बरं, हां, या देहाची 3 चिमट्या राख होस्तोर काय खरं नाही. हे कधी भुलवील हे मन, हे सांगता येत नाही. म्हणून एक तुम्हाला एका मिनिटात सांगतो, एक सात्विक कुटुंब, आणि त्या कुटुंबात एक साधू नेहमी यायचे, जटा दाढी. घरी आल्याच्यानंतर सगळी मंडळी त्यांचं दर्शन घ्यायचे, ते बसायचे, आणि एक छोटीशी मुलगी त्यांच्या मांडीवर जाऊन बसायची, आणि ती मुलगी बघायची आपल्या घरातल्या माणसाला केस नाही, दाढी नाही, हे वेगळे दिसतात, म्हणून ती विचारायची, बाबा तुम्ही कोण आहेत? आता ती नेहमी विचारायची, बाबा तुम्ही कोण आहेत? पण ते साधू काय सांगत नव्हते, बरं त्यांच्याकडे कार्ड नव्हते काढून द्यायला, दाखवायला, आणि सांगतही नव्हते. ती नेहमी विचारायची आल्या परत, पण हे काहीच सांगत नव्हते साधू. असं बरेच वर्ष लोटले, ती मुलगी मोठी झाली, त्या मुलीचं लग्न ठरलं, त्या लग्नाला ते साधू आले. ती मुलगी चांगली ओळखत होती, लग्न झालं, त्या मुलीला लेकरं झाले, आणि पुन्हा साधू आले की ती मुलगी विचारायची, तरी पण लेकरवळी झाल्याच्या नंतर बाबा तुम्ही कोण आहेत? साधू काहीच बोलायचं नाही. शेवटी साधू बिमार पडले, शेवटचा क्षण आला, आणि त्यावेळेला हे पूर्ण कुटुंब त्या मुलीला घेऊन भेटायला गेले. त्यावेळेला साधूला कळलं आता आपलं काही खरं नाही, आपण काही क्षणात मरणार आहोत. त्यावेळेला त्या मुलीने विचारलं, बाबा तुम्ही कोण आहेत? त्यावेळे ते साधू म्हणाले, बाई मी साधू आहे. ती मुलगी म्हटली, मग एवढं सांगण्यासाठी एवढे वर्ष घालवले? मी लहानपणापासून तुम्हाला आतापर्यंत विचारते, बाबा तुम्ही कोण आहेत, तुम्ही का नाही सांगितलं? साधू म्हणले, बाई आत्ता मला खात्री झाली मी साधू आहे म्हणून, आता खात्री झाली, आता माझं मन मला बिघडू शकत नाही, आत्ता मला खात्री झाली. म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत काहीच खरं नाही लक्षात ठेवा मनाचं, हे कधी मन झटका देईल. आणि म्हणून साधू ओळखावा मरणीच, आधी जन्मभर नाही. विठाल विठाल. एक माणूस होता, बिचारा दर महिन्याला पंढरपूरला जायचा, लय निष्ठा, अतिनिष्ठा, काही काम तरी असलं जागी सोडून द्यायचा आणि वारीला जायचा. तिथे गेले की कीर्तन ऐकायचं, दर्शन घ्यायचं, कीर्तन सर्रास तो ऐकायचा. एकदा काय झालं, त्याचे वडील बिमार झाले. सगळे लोक म्हणले, ए तुझे वडील आता बिमार झाले, तू वारीला जाऊ नको.
पण त्याची निष्ठा, निघाला तो. लोक म्हणले अरे जाऊ नको ना, आता वडील चाललेत ना. तो म्हणला मी काय डॉक्टर आहे का, मी औषध देऊ शकतो का, बरं मी वाचू शकणार का यांना, मग राहून काय करणार, वारी कशाला सोडू. तरी पण वारीला गेलाच तो. इतकी निष्ठा, म्हणजे इतका निष्ठावान जरी असेल तरी त्याला मन कधी धोका देईल मुळे सांगता येत नाही. आता तोच माणूस बाप मरायला टेकला तरी पण वारी सोडली नाही, आणि तिथल्या कीर्तनात चाल मिळाली नाही म्हणून वारी सोडून दिली. विठ्ठल विठ्ठल. कीर्तनात चाल नाही मिळाली म्हणून वारी सोडून दिली. म्हणजे मन कधी झटका देईल हे सांगता येत नाही, लक्षात ठेवा. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी देवाकडेच मागणी केली, दृढ माझे मन पायी येथे राखावे बांधून. या मनाला बांधून टाका आणि बांधून पुन्हा राखा तलवार घेऊन उभं राहायचं, हे काही साधन आहे. म्हणून तुकाराम महाराजांनी अनेक अभंगात म्हटलंय, तुका म्हणे तू राख मनेरी. इतकं बलवान आहे, लक्षात ठेवा. म्हणून तुकाराम महाराजांनी देवाकडे मागणी केली, दृढ माझे मन येथे राखावे बांधून. आणि असं तू जर बांधून राखलं तर मग नाम तुझे उच्चारितो. आणि वाट्याला आले मी कर्म कारण आले भागा ते करीतो, नाम तुझे उच्चारितो. अजून तुकाराम महाराजांनी अशाच अर्थाची, फरक थोडा थोडा आहे पण एकाच अर्थाची मागणी, अजून एक महत्त्वाची मागणी तुकाराम महाराजांनी या अभंगाच्या शेवटच्या चरणात केली. तुका म्हणे वाटे तुका म्हणे वाटे, 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 तुका म्हणे वाटे. नका फुटो देऊ फाटे, नको फुटो देऊ फाटे, आले भागाते करीतो, आले भागाते करीतो. देव फाटे, नका फुटू देव फाटे, आले भागाचे करीतो, आले भागाचे करीतो. नाम तुझे उच्चारितो, नाम तुझे उच्चारितो, नाम तुझे उच्चारितो. नाम तुझे उच्चारितो, नाम तुझे उच्चारितो, नाम तुझे उच्चारितो, नाम तुझे उच्चारितो, उच्चारितो,
तुकाराम महाराजांनी मागणी मागितली त्याच अर्थाच्या सगळ्या मागण्या लक्षात. तुका म्हणे वाटे नको फुटू देऊ फाटे. तुकोबा म्हणतात नाम तुझे उच्चारितो. हा जो चिंतनाचा मार्ग, ही चिंतनाची वाट आम्ही जी धरली नाम चिंतनाची, या वाटेत फाटे फुटू देऊ नको. कारण जन्म फार परमार्थ करणारी माणसं, काय बोललो मी, जन्म फार वारकरी संप्रदायात परमार्थ करणारी माणसं कोणत्या क्षणात वारकरी संप्रदायात जावं सोडून कोणत्या पंथात जातील याची गॅरंटीच नाही. कारण फाटे आणि फाटे फोडणारे माणसं तुम्हाला भेटतात पुन्हा, आहे ना. कसं तुम्हाला दुसऱ्या वाटेला नेतात, फाटे फोडतात, असे माणसं कलाकार तुम्हाला भेटतात फाटे फोडणारे. कसे फाटे फोडतात तुम्हाला सांगू काय एक उदाहरण. फार गोड चिंतने मंडळी फाटे फोडतात. कधी कधी काय होते माहिती आहे का तुम्हाला, तुमच्या घरपोच माणसं येतात घरी फाटे फोडणारे, आणि घरी येऊन तुम्हाला विचारतात का हो किती दिवस झाले माळ घालून. ते म्हणते झाले बाबा 20 वर्ष. पंढरीच्या वाऱ्या किती गेल्या, म्हणे 15. आळंदीच्या देऊच्या, म्हणे तेवढ्याच. मग म्हणते भेटला का देव, हे म्हणते नाही बा. मग ते म्हणतं मग देव जर भेटला नाही तर मग ते पंढरीचे हेलपाटे वाऱ्या घालून आणि माळ घालून काय फायदा आहे तुमचा. टाका काढून माळ, उपटा तुळशी, थोडा मंगळसूत्र, पुसा कुंकू, आणि या आमच्या पंथात या, तुम्हाला 2 घंट्यात देव. असे फाटे फोडणारे लोक घरी येऊन फाटे फोडतात. पण अशा 2 घंट्यात देव दाखवणाऱ्या माणसाला आमच्या ज्ञानेश्वर महाराजांनी एका कडव्यातच त्याचं खंडन केलंय. ज्ञानोबा म्हणतात 2 घंट्यावाल्या, 2 घंट्यात देव दाखवणाऱ्या, एवढ्या लवकर कुठं देव भेटत असते का. कैसे नी दैवत पाषाण त्वरित, कैसे नी दैवत पाषाण त्वरित, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात 2 घंट्यावाल्या, एवढ्या लवकर कुठे देव भेटत असता का. कैसीनी दैवत प्रसन्न त्वरित, एवढ्या त्वरित देव भेटतो. म्हणून ज्ञानोबा म्हणतात त्या 2 घंट्यावाल्याच्या नादी लागू नका. उगारा हे निवांत, नादी लागू नको, निवांत राह. आणि जर त्याच्या नादी लागशील तर शिनेशी वाया, शिन पदरात पडेल, देव नाही भेटायचा. असे फाटे फोडणारे लोक तुमच्या घरी येऊन तुम्हाला शिकवतील. पण तुकोबा म्हणतात देवा मला जो चिंतनाचा मार्ग सापडला, या मार्गात या वाटेत फाटे फुटू देऊ नको बरं, तू सांभाळ. तुका म्हणे वाटे नको फुटू देऊ फाटे. कोणती वाट आहे ही वाट तुकोबा म्हणतात मला सापडली. कोणती. स्वल्प वाटे चला जाऊ, वाचे गाऊ विठ्ठल, नाम तुझे उच्चारितो. ही वाट सापडली. हे वाट वैकुंठी है की नाही. नसंडू हे वाट सापडली. माझ्या संचिताचा ठेवा, तेने हे वाट दाविली देवा. आणि ही वाट सापडली, या वाटेत फाटे फुटू देऊ नको. असा अभंगाचा भावार्थ थोडक्यात मी संपवला. तर मंडळी आपण संध्याकाळी ज्यांची सेवा होणार आहे, ज्यांचं कीर्तन आपण